कालही बैठक झाली आणि आज उद्यापासून विदर्भाचा दौरा ओबीसी संघटनेच्या सर्व नेत्यांना घेऊन आम्ही करणार आहोत। मुळात प्रश्न असा आहे की किती लोक येतील त्यापेक्षा ओबीसींचा आक्रोश मोठा आहे आणि हा JR काढून ओबीसीवर मोठा म्हणजे मोठं नुकसान ओबीसीचं या सरकारने केलं आहे। हे काय चाललं आहे आणि मोठे शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून छाती ठोकून घेत आहेत, ऊर बदडून घेत आहेत। या नालायक सरकारला थोडी लाजही वाटत नाही की आपण काय करतो। शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये महाराष्ट्र पुढे गेलेला आहे आणि अजूनही मदतीची घोषणा नाही। सर्वे करणं, सर्वेक्षण करा, सर्वे करा, काय सर्वे करून शेतामध्ये काही दिसतच नाही, त्यामध्ये काही शिल्लकच राहिलं नाही आणि त्यांना महाराष्ट्र ओला दुष्काळ करण्याची आवश्यकता आहे। हेक्टरी 50,000 रुपये मदतीची आवश्यकता आहे आणि सरकार मात्र सुस्तपणे तमाशा पाहत आहे। ओबीसी मराठा म्हणतायत, धनगर बंजारी मागतायत, बंजारा म्हणतायत, आपसात ते एसटी मागतायत, हे ओबीसी मध्ये शिरकाव करतायत। म्हणजे मूळ विषयापासून भरकवण्यासाठी समाजामध्ये आग लावण्याचं काम केलं जात आहे आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याचं काम जर केलं जात आहे। तर यांना आता तातडीनं यांना मदतीची अपेक्षा आहे आणि ते सोडून भलतीकडेच विषय घेऊन चाललेले आहे। मला सरकारला पुन्हा आवाहन करतो की आपण 50,000 रुपये किमान त्यांना हेक्टरी मदत करा, तरच हा शेतकरी सावरेल, नाहीतर महाराष्ट्रामध्ये शेतकरी हा शिल्लक राहणार नाही, अशी परिस्थिती होईल। इतकं भयावह चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे। कंत्राटदारांच्या वेतनाचा प्रश्न आहे। 2 कंत्राटदारांनी आत्महत्या केलेली आहे, संकटात आहे कंत्राटदार। नाही, शेतकऱ्यांच्या बरोबर आता कंत्राटदार आत्महत्या करणार, उद्या सगळेच आत्महत्या करायची पाळी येणार आहे या राज्यामध्ये। फक्त महायुती आणि त्यांचे मंत्रीच वाचतील, त्यांचे आमदार वाचतील, बाकी सगळ्यावर आत्महत्या करायची पाळी यांच्या धोरणामुळे येणार आहे। आज 80,000 कोटीचे बिल थकीत आहे आणि रस्त्याचं पूर्ण चाळण झालेलं आहे। रस्ता वापरासाठी ना अशी इतके मोठे मोठे खड्डे पडले आहेत, कुठल्याही सरकारकडे या कामाला मंजुरीसाठी प्रस्ताव असून पैसे नाहीत आणि हे आत्महत्या आता अनेकांना करण्यासाठी हे सरकार प्रवृत्त करेल, अशीच यांची धोरणं आणि यांची स्थिती आहे। एकूणच पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये शेतकरी हा सर्वात अधिक शेतकरी आत्महत्या करणारा कुठला राज्य असेल तर तो महाराष्ट्र आहे। आता उद्या कंत्राटदार आत्महत्या करणारा महाराष्ट्रात हा देशातील सर्वात पुढे असणारं राज्य असेल। सगळ्यावरच ही पाळी आणली आहे, तरी पण यांना हे यांचं लक्ष नाही की त्यांना वाचवण्याचे प्रयत्न नाहीत। आणि विशेष करून जो निधी येतो, जे काय थातोड मातोड दिलं जातं, ते 30% निधी पश्चिम महाराष्ट्राला आणि विदर्भाला 7% कंत्राटदारांना। ही पुन्हा नवीन पद्धत सुरू झाली, म्हणजे त्या तिजोरीच्या चाव्या अजितदादांच्याकडे आहे, तर ते 30% निधी नेतील आणि 7% केवळ जे कंत्राटदारांची थेकत बिल आहेत, जर 100 रुपये आहे तर 7 रुपये मिळतात त्याला। ही अवस्था करून ठेवली। म्हणजे कुठे लक्ष आहे मग मुख्यमंत्र्यांचं विदर्भातील या प्रश्नांच्याकडे? समान निधी वाटप होण्याची आवश्यकता होती। मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष घातलं पाहिजे आणि सगळ्यांना समान दिलं पाहिजे, नाहीतर अजितदादा 30% घेऊन जातील आणि आमच्याकडे मात्र 7% मिळेल। याला जबाबदार कोण? चिंतन शिबिर काल पार पडलं। अजितदादांनी काल असं म्हटलं का विदर्भ हा नेहमी निवडणुकीत वेगळा निकाल देणारा राहिलाय, कुठलाही गड कोणाचा गड आहे। आता गड काय, इथे तर काँग्रेस आणि भाजपशिवाय दुसरं कोणी गड होऊ शकत नाही, त्यामुळे कदाचित त्यांचा रोग इकडे असेल की आज भाजपचा गड आहे तर उद्या काँग्रेसचा गड होईल, त्यामुळे विदर्भ हा नेहमी बदलत असतो असं त्यांना सूचित करायचं असेल। विश्व हिंदू परिषदेत मागणी आहे की मुस्लिम तरुणांना गरब्यामध्ये प्रवेश देऊ नये, ते आधार कार्ड चेक करणार असं नका देऊ, त्यांना आगच लावायची आहे, त्यांना समाजामध्ये दरीच निर्माण करायची आहे, धर्माधर्मामध्ये आग लावून धर्माच्या नावावर राजकारण करायचं आहे आणि आपली पोळी शेकायची आहे। त्यामुळं विश्व हिंदू परिषद काही नव्यानं बोलताय असं नाही, ते देश अस्थिर करण्यासाठीच ही यांचा जन्म झालेला आहे। देशातलं वातावरण दूषित करून सत्तेसाठी वाटेल त्या स्तरावर जायचं, अशी भूमिका त्यांच्या या सगळ्या संघटना आहेत भाजपच्या अंतर्गत, त्या संघटना तेच काम करत आहेत। त्यांना हा देश जोडून राहावा, देशातील मतभेद मिटावेत, देश हा संविधानावरच चालावा, अशी मानसिकताच त्या लोकांची नाही। त्यामुळं अशा प्रकारचे स्टेटमेंट करत असतात। गरबा हा उत्सव आहे, कोणी जावं कोणी राहावं, अरे कोणाला परमिशन द्यावी? तुम्हाला
विविधतेमध्ये एकता हे आतापर्यंत ही नीव राहिली आहे महाराष्ट्रामध्ये असेल की देशात. त्याला जर छेद देण्याचं काम या सगळ्या संघटना करत असतील तर सरकारची भूमिका यातून स्पष्ट होते. महसूल सर, मंत्र्यांनी हिंदी काय सर, केलं? हिंदी- आदिवासी हिंदी- जमिनीचं एक आदिवासी जमिनीसंदर्भात आदिवासींची जमीन बिगर आदिवासींना भाडे तत्वावर घेता येईल असा एक सुतोवाच महसूल मंत्र्यांनी केलाय. त्याचे परिणाम पण होऊ शकतात, आदिवासींची फसवणूक पण होऊ शकते अशी परिस्थिती. काय आहे, काही उद्योजकांना याचा फायदा नक्की होईल. उद्योजकांना होईल, मोठ्या लोकांना होईल. 30-40 वर्षाच्या जमिनी लीजवर घेतल्यानंतर तिथे काय राहणार, काय काय तो आदिवासी राहील. आणि म्हणून आदिवासींच्या जमिनी बिल्डरांच्या, उद्योगपतींच्या, श्रीमंतांच्या घशात घालण्यासाठी हा निर्णय होईल. याचा पुनर्विचार महसूल मंत्र्यांनी करावा. सर हिंदी एक सर